आज या मतदारसंघामध्ये जी काही लढत चाललेली आहे त्यामध्ये म्हापशेकरांना एकच निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय म्हणजे जो खरोखर आपला आहे, जो म्हापशाचा खरा प्रतिनिधी आहे, अशा जोशुआला आपण निवडून द्यायचं की ज्यांचा रिमोट कंट्रोल कलंगूटमध्ये आहे, अशा उमेदवाराला आपण निवडून द्यायचं. हा खरं म्हणजे म्हापशाच्या निवडणुकीतला सवाल आहे. काही लोकांना असं वाटतं की आता भरपूर संपत्ती आल्यामुळे त्याच्या जोरावर आम्ही म्हापशेकरांनाही विकत घेऊ शकतो, आम्ही बारदेशमधल्या सगळ्याच मतदारसंघात कब्जा करू शकतो आणि त्यानंतर आमचंच राज्य त्या ठिकाणी चालवू शकतो. आणि म्हणून त्यांना प्रॉक्सी पाहिजे. म्हणूनच शिवोलीमधले उमेदवार असो, म्हापशामधले उमेदवार असो, ते उमेदवार नाही आहेत, दे आर प्रॉक्सीज. आम्ही म्हणून तसं रिमोट कंट्रोलवर चालले पाहिजे आणि म्हापशेकर हे कधी सहन करणार नाहीत हा मला विश्वास आहे. कारण भारतीय जनता पक्षाचा विकास हा म्हापशेकरांनी बघितलेला आहे. या